नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 1 चं तिसरं प्रकरण, ज्याचं नाव आहे बहुपदी। आणि या प्रकरणातला सराव संच 3.5 आज आपण समजून घेणार आहोत। तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1, 3.2 आणि 3.3 वर चर्चा केली। आज आपण सराव संच 3.5 बघूया। तर जाऊयात पटकन पुढं। तर बघा, पहिला प्रश्न एकदम भारी, आज भारी, लाद भारी। पहिला प्रश्न सगळ्यात भारी। बघा, x ची दिलेली किंमत घेऊन 2x वजा 2x चा घन अधिक 7 या बहुपदीची किंमत काढा। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न px बरोबर आपल्याकडे काय आहे, 2x वजा 2x चा घन अधिक 7। आपल्याला x बरोबर 3 घ्यायचे, म्हणजे पहिल्या किमतीत x बरोबर 3 घेऊ, म्हणजे p ऑफ x च्या ऐवजी 3 लिहा, म्हणजे 2 गुणिले x च्या ऐवजी 2 गुणिले 3 लिहा, वजा 2 गुणिले x च्या घनाच्या ऐवजी लिहा 3 चा घन आणि अधिक 7 लिहा। बेत्रिक 6 वजा 2 गुणिले 3 चा घन 27 अधिक 7। बघा, आता हे 7 अधिक 6 या दोघांची बेरीज होते 13 आणि वजा 27 दुने 54। 13 तून 54 जात नाही, 54 मधून 13 घालवा। 4तून 3 गेला 1, 5तून 1 गेला 4 आणि वजाचं चिन्ह मोठ्या संख्येचं। तर अशा प्रकारे वजा 41 उत्तर येईल। एकच काम करायचंय, x च्या जागेवर 3 लिहायचंय। दुसऱ्या गणितामध्ये मला काय करायचंय, px बरोबर आपल्याकडे काय आहे, x 2x वजा 2x चा घन अधिक 7। दुसऱ्या गणितात मला px च्या ऐवजी वजा 1 घ्यायचे, जिथं जिथं x तिथं तिथं वजा 1 लिहून टाकायचं, वजा 1। मग 2 गुणिले वजा 1 वजा 2 गुणिले वजा 1 चा घन आणि अधिक 7। 2 गुणिले वजा 1 वजा 2, हे वजा 2 आपल्या जागेवर, ह्या वजा 1 चा घन वजा 1। आता बघा, वजा 2 वजा वजा अधिक 2 1 2 आणि अधिक 7। 2तून 2 गेले 0 अधिक 7, 0 अधिक 7 किती 7। एकदम सोपे प्रश्न आहे मित्रांनो, जास्त काय काळजी करायची नाही, एकदम सिंपल साधे सोपे प्रश्न आहे। तिसरा बघा प्रश्न, p ऑफ x बरोबर आपल्याकडे काय, 2x वजा 2x चा घन अधिक 7। आता मला p ऑफ 0 घ्यायचंय, म्हणजे x च्या जागेवर आता 0 लिहायचंय। मग 2 गुणिले x च्या जागेवर लिहिले 0 वजा 2 गुणिले 0 चा घन आणि अधिक 7। बघा, 2 गुणिले 0 किती 0, 2 गुणिले 0 चा घन 0 अधिक 7। ओके, आता या ठिकाणी बघा, 0 वजा 2 गुणिले 0 आणि अधिक 7, 0 वजा 0 अधिक 7, इथं उत्तर आलं 7। अशा प्रकारे इथं 7 आणि 7 उत्तर येणार। तर एकदम सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, याच्यात काय एवढं अवघड नाहीये। ज्या किमती सांगितल्या त्या फक्त आपल्याला ठेवायच्या आहेत। ओके, पुढचा प्रश्न बघा। पुढचा प्रश्न आपण बघूयात, खालील दिलेल्या प्रत्येक बहुपदी करता p ऑफ 1, p ऑफ 0, p ऑफ वजा 2 काढा। चला, मी पहिली बहुपदी घेतो, p ऑफ x बरोबर x चा घन। याच्यामध्ये मला 3 गोष्टी काढायच्यात, p ऑफ 1, p ऑफ 0, p ऑफ वजा 2। चला, मी पहिलं p ऑफ 1 काढतो, 1 लिहितो, x चा घन म्हणजे 1 चा घन, 1 चा घन 1। दुसरं मी काय करतो, p ऑफ 0 लिहितो, मग x च्या जागेवर 0, x चा घन म्हणजे 0 चा घन किती आला 0। त्याच्यानंतर मी घेतो p ऑफ वजा 2, p ऑफ वजा 2 म्हणजे x चा घन म्हणजे वजा 2 चा घन, वजा 2 चा घन, वजा 2 चा घन आलं वजा 8 झालं, म्हणजे 1 0 वजा 8 हे आपलं पहिल्याचं उत्तर। ओके, आता दुसरा जर आपण बघितलं, दुसरा प्रश्न मला दिले p ऑफ y बरोबर y चा वर्ग वजा 2y अधिक 5। आता मला p ऑफ 1, p ऑफ 0, p ऑफ वजा 2 काढायचं। ओके, तर पहिला मी काय करतो, p ऑफ y च्या ऐवजी p ऑफ 1 घेतो। चला, y चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, y च्या जागेवर 1 लिहायचंय। 2 गुणिले y म्हणजे 2 गुणिले 1 आणि अधिक 5 बरोबर समोरच लिहितो। 1 चा वर्ग 1 वजा 2 1 2 आणि अधिक 5 बरोबर 1 वजा 2 किती होतात, वजा 1, वजा 1 अधिक 5, इथे वजा अधिक वजा बाकी, 5तून 1 गेले 4 झालं। त्याच्यानंतर p ऑफ 0 घ्या। आता y चा वर्ग म्हणजे 0 चा वर्ग वजा 2 गुणिले y च्या जागेवर 0 आणि अधिक 5 बरोबर 0 चा वर्ग येतो 0
वजा 2 गुणिले 0 0 अधिक 5, 0 वजा 0 0 आणि अधिक 5, 0 अधिक 5 किती बाबा 5 झालं. ओके, एकदम सोपं आहे. तिसरं बघा पी ऑफ वजा 2, पी ऑफ वजा 2. आता वायचा वर्ग म्हणजे काय बाबा, वजा 2चा वर्ग. वजा 2 गुणिले वायच्या ऐवजी लिहा वजा 2. आता वायच्या जागेवर वजा 2 लिहायचं आणि अधिक 5 आपल्या जागेवर. वजा 2चा वर्ग अधिक 4, त्याच्यानंतर वजा वजा अधिक 2 गुणिले 2 4 आणि अधिक 5. 4 आणि 4 8, 8 अधिक 5, 8 अधिक 5 किती बाबा 13. तर 4 5 13 हे उत्तर आपल्याकडे येणार आहे. जास्त टेन्शन आहे, सोपा विषय. जर पी ऑफ 1 काढताना वायच्या जागेवर 1 लिहायचा, पी ऑफ 2 काढताना वायच्या जागेवर 2 लिहायचा आणि पी ऑफ 3 काढताना वायच्या जागेवर 3. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूयात. ओके, चला आता वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय दिलंय. तिसऱ्या प्रश्नामध्ये मला दिलेलं आहे पी ऑफ एक्स बरोबर एक्सचा चौथा घात वजा 2x चा वर्ग वजा एक्स. पहिला पी ऑफ 1 आहे. पी ऑफ 1 एक्सचा चौथा घात म्हणजे एकाचा चौथा घात वजा 2 गुणिले एक्सचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग आणि वजा एक्स म्हणजे 1. 1 लिहिलं फक्त सगळीकडे. आता ह्याला असं सोडतो. चला, एकाचा चौथा घात 1 वजा 2 गुणिले एकाचा वर्ग 1 आणि वजा 1. 1 वजा 2, 2 गुणिले 1 किती झाले वजा 2, वजा 2 गुणिले 1 वजा 2 आणि आपला हा बाबा वजा 1. 1 वजा 2 किती वजा 1. बरं, 1 वजा 2 वजा 1 आणि हा वजा 1. वजा वजा अधिक आपल्याकडे उत्तर आलं वजा 2. झालं, पी ऑफ 1 काढलं. आता पी ऑफ 0 काढा. एक्सच्या चौथ्या घाताच्या ऐवजी आपण काय करू, 0चा चौथा घात बरोबर. पी ऑफ 0 काढताना आपण करू 0चा चौथा घात वजा 2 गुणिले एक्सचा वर्ग म्हणजे 2 गुणिले 0चा वर्ग आणि वजा एक्स म्हणजे 0. आता इथं आलं 0, 2 गुणिले 0चा वर्ग 0 येईल, उत्तर येईल 0 आणि वजा 0. सगळीकडे 0 0 0 म्हणजे उत्तर आलं 0. तिसरा प्रश्न या ठिकाणी आता बघू. पी ऑफ वजा 2 काढायचंय मला. आता पी ऑफ वजा 2 एक्सच्या चौथ्या घाताच्या ऐवजी वजा 2चा चौथा घात, वजा 2चा चौथा घात वजा 2 गुणिले एक्सचा वर्ग म्हणजे वजा 2चा वर्ग, वजा 2चा वर्ग आणि पलीकडे वजा एक्स म्हणजे वजा 2. वजा 2चा चौथा घात बघा, 2चा चौथा घात म्हणजे 16. वजा 2 जसेच्या तसे आणि 2चा वर्ग म्हणजे 4 आणि हे वजा वजा अधिक 2. 16 आपल्या जागेवर 4 दुने 8 वजा 8 आणि अधिक 16. 16तून अधिक 2, 16तून 8 गेले 8 अधिक 2, 8 अधिक 2 किती झाले 10. तर अशा प्रकारे वजा 2 0 आणि 10 हे आपलं उत्तर येईल. म्हणजे एकदम सोपं आहे मित्रांनो. पहिला आणि दुसरा प्रश्न यामध्ये खूप सोपा आहे. सराव संच 3.4 मध्ये सुद्धा आपण या प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. सराव संच 4 मध्ये ज्या प्रकार 3.4 मध्ये ज्या प्रकारचे प्रश्न होते तसेच प्रश्न इथे आहेत. ओके, काय एवढा फरक नाहीये, बदल नाहीये. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 एकदम सोपा वेगळा. यम घन अधिक 2m अधिक a या बहुपदीची किंमत m बरोबर 2 असताना 12 आहे. तर a ची किंमत काढा. म्हणजे ही जी बहुपदी तुमच्याकडे पीएम आहे, पीएम बहुपदी काय बाबा, m चा घन अधिक 2m अधिक a बरोबर ना. m बरोबर 2 असताना येथे m बरोबर 2 असताना, m बरोबर 2 असताना आपल्याकडे पी ऑफ एम बरोबर किती 12 येतो. m बरोबर 2 असताना 12 येते किंमत. म्हणजेच याचा अर्थ काय, म्हणजेच याचा अर्थ आपल्याकडे असा येतो, म्हणजेच आपण इथं असं लिहू, म्हणजेच याचा अर्थ पी ऑफ 2 बरोबर 12 बरोबर ना. m बरोबर 2 असताना 12 येते म्हणजे पी ऑफ 2 बरोबर 12. मग आता आपण काय करू, याच्यामध्ये ही जी आपली बहुपदी आहे पी ऑफ एम बरोबर m चा घन अधिक 2m अधिक a, याच्यामध्ये m च्या जागेवर 2 लिहू म्हणजे a ची किंमत आपल्याला काढायची. m च्या जागेवर 2 म्हणजे बघा, पी ऑफ m च्या ऐवजी पी ऑफ 2, m घनाच्या ऐवजी 2चा घन, 2 गुणिले mi च्या ऐवजी 2 गुणिले 2 लिहिलं आणि अधिक a आपल्या जागेवर. आता पी ऑफ 2 किती बाबा 12 आहे. आपल्याला पी ऑफ 2 किती 12 येतं. मग इथं लिहायचे 12, 2चा घन 8, 2 गुणिले 2 4 अधिक a आपल्या जागेवर, 12 आपल्या जागेवर, 8 आणि 4 12 झाले अधिक a इथेच, हे 12 अधिक a इकडे आले वजा झाले, 12 वजा 12 बरोबर a. मग a बरोबर 12तून 12 गेले 0, a ची किंमत मिळाली 0.
तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि अशाच प्रकारे सगळे पुढचे बरेचसे प्रश्न आपल्याला आहेत या कन्सेप्टवर आधारित. बघा पुढचा प्रश्न बघू, चौथा. जर आपल्याकडे बघा mx वर्ग वजा 2x अधिक 3 या बहुपदी करता p ऑफ वजा 1 बरोबर 7 आहे. आपल्याकडे काय दिलंय, p ऑफ वजा 1 बरोबर 7 आणि p ऑफ आपल्याकडे x काय आहे, mx चा वर्ग वजा 2x अधिक 3. आपल्याला m ची किंमत काढायची. आपल्याला p ऑफ वजा 1 दिले, मग आपण काय करू, p ऑफ x च्या ऐवजी p ऑफ वजा 1 लिहू. m गुणिले x चा वर्ग म्हणजे वजा 1 चा वर्ग वजा 2 गुणिले x च्या जागेवर हे वजा 1 लिहा आणि अधिक 3 लिहा. p ऑफ वजा 1 ची किंमत 7 आहे. मग या 7ला उचलून इथं लिहा मस्त. m गुणिले 1 चा वर्ग 1 वजा वजा अधिक 2 1 2 आणि हे अधिक 3. 7 आपल्या जागेवर m गुणिले 1 m अधिक 2 अधिक 3 झाले 5. 5 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, 7 वजा 5 बरोबर m. मग m ची किंमत 7तून 5 गेले 2. संपला विषय. थोडस विचार करा, डोकं लावा. सोपा प्रश्न आहे, एकदम सोपे आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, पाचवा. बघा इथं काय, आपल्याला खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास येणारी बाकी शेष सिद्धांताचा वापर करून काढा. आता बाकी काढायचे, एक लक्षात घ्यायची, x अधिक 1 बरोबर इथे भाजक जर तुम्ही बघितलं, भाजक म्हणजे तुम्ही कशाने भागताय, x अधिक 1 आहे म्हणून आता x बघा x अधिक 1 आहे म्हणून 1 च्या विरुद्ध काय बाबा, 1 च्या विरुद्ध वजा 1 आहे. म्हणजे इथं p ऑफ वजा 1 घ्यायचं आणि p ऑफ वजा 1 घेऊन जे उत्तर येईल ते आपलं बाकी असणार, हे लक्षात घ्या. बघा p ऑफ x माझ्याकडे काय की x वर्ग वजा 7x अधिक 9. मग p ऑफ x च्या ऐवजी वजा 1 लिहायचं, इथं अधिक 1 आहे म्हणून वजा 1, x वजा 1 असतं तर अधिक 1 घेतला असतं आणि जे उत्तर येईल ते बाकी. बघा x चा वर्ग म्हणजे वजा 1 चा वर्ग वजा 7 गुणिले x च्या ऐवजी वजा 1 अधिक 9 वजा 1 चा वर्ग अधिक 1 वजा वजा अधिक 7 आणि हे अधिक 9. 1 अधिक 7 8 अधिक 9 8 अधिक 9 झाले 17. संपला विषय. तुमचं बाकी किती आलं या ठिकाणी, 17 आलं. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, ठीक आहे. याच्यामध्ये आणखी काही प्रश्न आहे, पुढचा एक प्रश्न आपण बघू. याच्यामध्ये बघा हा एक प्रश्न येते. आता इथे पण तसंच आहे, वजा a आहे ना, बरं का. भाजक जे आहे तुमच्याकडे दिले, भाजक आपल्याकडे दिले x वजा a म्हणून एक वजा a च्या विरुद्ध, आता बघा वजा a च्या विरुद्ध आपल्याकडे काय येतं, वजा a च्या विरुद्ध आपल्याकडे येतो a, बरोबर. वजा a च्या विरुद्ध a येतो म्हणून आता आपल्याला काय करायचं, p ऑफ a ची जी काही किंमत असेल ते बाकी असणार आहे. आता p ऑफ x आपल्याकडे काय आहे, 2x चा घन वजा 2x चा वर्ग अधिक ax वजा a. बघा p ऑफ a काढायचा आपल्याला, 2x च्या ऐवजी a म्हणून a चा घन वजा 2x च्या ऐवजी a म्हणून a चा वर्ग अधिक a गुणिले x च्या जागेवर a आणि वजा a आपल्या जागेवर. बघा 2a चा घन वजा 2a चा वर्ग a गुणिले a चा वर्ग वजा a. मग काय राहील, 2a चा घन वजा अधिक वजा बाकी, 2तून 1 गेला, 1a चा वर्ग म्हणजे a वर्ग आणि पलीकडे वजा a म्हणजे 2a घन वजा a वर्ग वजा a हे झालं बाकी. तर इथं जरा बाकी थोडीशी वेगळी आली, मोठी आली, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. तर सोपे प्रश्न आहेत, असेच आहेत सगळे. आता बघा इथे पण सेम आपल्याला करायचंय. मी आता पटकन डायरेक्ट घेतो, वेळ नको जायला. p ऑफ m बरोबर आपल्याला दिलेला आहे 54m चा घन अधिक 18m चा वर्ग वजा 27m अधिक 5. आता मला p ऑफ m च्या ऐवजी मी 3 घेणार, वजा 3 आहे म्हणून 3 घेणार, बरोबर. 54 गुणिले m चा घन म्हणजे 3 चा घन अधिक 18 गुणिले m चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग वजा 27 गुणिले m म्हणजे 3 आणि अधिक 5. 54 गुणिले 3 चा घन आला 27, 18 गुणिले 3 चा वर्ग आला 9, 27 त्रिक 81 आणि अधिक 5. आता बघा 54 गुणिले 27 हा गुणाकार करा, 54 गुणिले 27. बघा 7 चोक 28, 7 आले 2, 7 5 35, 36 37, 1 0 घेतला, 2 चोक 8, 2 पंचे 10,
8 7 आणि 8 15चे 5 अच्चाला 1 4 आणि 1458. इथं आपल्याकडे उत्तर आलं 1458. त्याच्यानंतर आपल्याकडे आलं अधिक 18 गुणिले 9. 9 8 ते 72चे 2 अच्चाला आले 7 9 1 9 आणि 7 झाले 16 162. वजा अधिक वजा बाकी 81 मधून 5 गेले. बघा 81 मधून 5 गेले. 11तून 5 गेले 6 अच्चाला 76. फक्त वजा 76 आपल्याकडे येतील. बघा 8 आणि 2 10चे बघा 1458 अधिक 162. 10चे 0 अच्चाला 1 5 6 6 12चे 2 अच्चाला 1 6 1620. 1620 वजा 76. बघा या ठिकाणी ही वजा बाकी 1620 वजा 76. 1620 मधून 76 वजा करा. 10तून 6 गेले 4 अच्चाला 1. 12तून 8 गेले 4 अच्चाला 1 आणि 1544. आपल्याकडे उत्तर आलं 1544. म्हणजे बाकी बरोबर या ठिकाणी मी लिहितो 1544. बाकी माझ्याकडे 1544 येईल. तर बाकी काढणं काही इतकंच अवघड नाहीये मित्रांनो. थोडा विचार करा. एकदम सिंपल आहे सगळ्या गोष्टी. समोर आहे तुमच्या उत्तर. ओके बघा पुढे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. इथं काय दिलंय y घन वजा 5y वर्ग अधिक 7y अधिक m या बहुपदीस y वजा 2 ने भागल्यास बाकी 50 उरते. ओके बघा y घन वजा 5y वर्ग अधिक 7y अधिक m या बहुपदीस y अधिक 2 ने भागल्यास बाकी बरोबर बाकी 50 येते. याचा अर्थ काय बाकी 50 येते म्हणजे y अधिक 2 ने भागायचे म्हणजे बाकी 50 येते. मग आपण बाकी काढण्यासाठी काय करतो अधिक 2 च्या ऐवजी वजा 2 घेतो तेव्हा बाकी येते. मग ती बाकी 50 म्हणजे p ऑफ वजा 2 बरोबर 50 आहे याचा अर्थ. मग आपण काय करू p ऑफ y पहिलं काढू. आपल्याकडे आहे y चा घन वजा 5y वर्ग अधिक 7y आणि अधिक m. आता याच्यात m ची किंमत काढायची. आता p ऑफ y च्या ऐवजी मी वजा 2 घेतो बरोबर कारण इथं अधिक 1 आहे अधिक 2 आहे आणि y अधिक 2 घेतल्यावर बाकी 50 उरते. बाकीचा विषय आहे म्हणून आपण अधिकच्या ऐवजी वजा 2 घेऊ. p ऑफ वजा 2 y घनच्या ऐवजी वजा 2 चा घन 5 गुणिले y च्या वर्गच्या ऐवजी वजा 2 चा वर्ग 7 गुणिले y च्या ऐवजी वजा 2 आणि अधिक m. p ऑफ वजा 2 ची किंमत 50 येते. वजा 2 चा घन वजा 8 वजा 5 गुणिले 2 चा वर्ग 4 7 दुने 14 वजा आहे म्हणून वजा 14 आणि अधिक m. 50 आपल्या जाग्यावर वजा 8 आपल्या जाग्यावर 5 चोक 20 वजा आहे म्हणून वजा 20 वजा 14 अधिक m. 50 बरोबर बघा इथं वजा 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 अधिक होणार 20 आणि 8 28 28 आणि 14 झाले 42 वजा आहे म्हणून वजा 42 आणि अधिक m. वजा 42 इकडे आले अधिक 42. 50 अधिक 42 बरोबर m. मग m बरोबर किती झाले आपल्याकडे 92. 50 आणि 42 झाले 92. तर अशा प्रकारे हे गणित आपण या ठिकाणी सोडू शकतो. ठीक आहे. तर सोपा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न बघू. जरा थोडासा विचार करा. व्हिडिओला थोडीशी रिपीट बघा. नक्कीच तुम्हाला समजेल. व्हिडिओला पुन्हा बघितल्यानंतर तुमचे पण बरेचसे प्रश्न जे आहेत सॉल्व्ह होतील. अवयव सिद्धांताचा उपयोग करून x अधिक 3 हा x वर्ग अधिक 2x वजा 3 चा अवयव आहे का ते ठरवा. आता बाकी जर का शून्य उरत असेल तर अवयव आहे आणि बाकी शून्य नसेल उरत तर अवयव नाहीये. लक्षात घ्या. आता बघा x अधिक 3 हा आता इथं x अधिक 3 आहे. आपण काय करू p ऑफ x बरोबर x चा वर्ग अधिक 2x वजा 3. आता हा अवयव आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण काय करू x अधिक 3 आहे आपल्याकडे मग आपण x वजा 3 घेऊ. x वजा 3 घ्यायचं. ओके. आता x वजा 3 घेतल्यानंतर x चा वर्ग म्हणजे वजा 3 चा वर्ग अधिक 2 गुणिले x च्या ऐवजी वजा 3 आणि पलीकडे वजा 3. उत्तर जर तुमच्याकडे शून्य आलं तर बाकी आहे नाहीतर बाकी नाही. आता वजा 3 चा वर्ग अधिक 9 3 दुने 6 वजा आहे म्हणून वजा 6 आणि हे वजा 3 9 वजा 6 3 झाले आणि हे वजा 3 3तून 3 गेले 0. p ऑफ वजा 3 बरोबर 0 आहे म्हणून आपण म्हणू शकतो की येथे बाकी 0 येते बरोबर. x अधिक 3 हा भाजक असताना
बाकी आपल्याकडे शून्य येते, म्हणून आपण म्हणू शकतो की x अधिक 3 हा x वर्ग अधिक 2x वजा 3 चा अवयव आहे, अवयव आहे. तर एकदम सोपं आहे ओळखणं. परंतु जर बाकी शून्य नाही आले, दुसरा कुठलाही आकडा आला, तर समजायचं की बाबा अवयव नाहीये. ओके, आता पुढे जाऊयात. बघा इथे जर x वजा 2 हा x घन वजा mx वर्ग अधिक 10x वजा 20 या बहुपदीचा अवयव आहे. अवयव आहे म्हणजे पी ऑफ इथं वजा 2 आहे, तर पी ऑफ 2 ही किंमत जी आहे ती शून्य असणार आहे. बघा इथे आपण म्हणू बाबा x वजा 2 हा x घन वजा mx चा वर्ग अधिक 10x वजा 20 या बहुपदीचा अवयव आहे. या बहुपदीचा अवयव आहे, अवयव आहे. अवयव आहे म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा हा अवयव आहे x वजा 2, म्हणून पी ऑफ 2 ची किंमत ही नेहमी शून्य असणार. अवयव असल्यावरती शून्य असते, मगाशी म्हटलं. मग आपल्याकडे पी ऑफ एक्स काय आहे बाबा? पी ऑफ एक्स बरोबर एक्स चा घन वजा एम एक्स चा वर्ग अधिक 10x वजा 20. याच्यामध्ये आता पी ऑफ 2 आपण घेऊ आणि मग पी ऑफ 2 ची किंमत शून्य आहे ही सगळी प्रक्रिया करून आपल्याला एम ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. पी ऑफ एक्स च्या ऐवजी पी ऑफ 2 लिहा, एक्स च्या घनाच्या ऐवजी 2 चा घन वजा एम गुणिले एक्स च्या वर्गाच्या ऐवजी 2 चा वर्ग 10 गुणिले एक्स च्या ऐवजी आपण 2 लिहिणार, जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 2 लिहायचे आणि वजा 20 बाबा आपल्या जागेवर. पी ऑफ 2 ची किंमत शून्य असणार आहे कारण ते बाबा अवयव येतो. 2 चा घन 8 यम गुणिले 2 चा वर्ग 4 10 दुने 20 वजा 20. ओके, आता बघा शून्य बरोबर 8 वजा 4 गुणिले यम 4 यम 20तून 20 गेले, शून्य आपल्याकडे उरले, गायब झाले. ओके, आता वजा 4 एम ला आपण हे 20तून 20 समजा गेलेच इथं. ओके, वजा 4 एम ला इकडे घेऊ, अधिक 4 एम होतील बरोबर 8. यम आपल्या जाग्यावर 8 आपल्या जाग्यावर हे 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले यम बरोबर 4 1 4 4 दुने 8. यम ची किंमत आपल्याला इथे मिळेल 2 मिळेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे यम ची किंमत 2 मिळेल आपल्याला. एम ची किंमत आपल्याला काढता येईल. ठीक आहे, आता 9वा प्रश्न जो आहे तो आपण बघूयात. बघा 9वा प्रश्न, आपल्याला 9व्या प्रश्नामध्ये काय करायचंय की खालील उदाहरणात क्यूएक्स हा पीएक्स चा अवयव आहे किंवा नाही हे अवयव सिद्धांताने ठरवा. तर बघा पहिला मुद्दा, आपल्याकडे पीएक्स बरोबर काय बाबा? पीएक्स बरोबर एक्स चा घन वजा एक्स चा वर्ग वजा एक्स वजा 1. ओके, आणि क्यूएक्स बरोबर आपल्याकडे काय एक्स वजा 1 आहे. तर आपण काय करू, पी ऑफ एक्स वजा 1 आहे म्हणून पी ऑफ 1 घेऊयात. 1 घेऊ, एकाचा घनाच्या ऐवजी एकाचा घन, एक्सच्या घनाच्या ऐवजी एकाचा घन, एक्स वर्गाच्या ऐवजी एकाचा वर्ग वजा एकाचा वजा 1 आणि आपल्याकडे हे वजा 1. बरं, एकाचा घन 1, हे वजा 1, हे वजा 1 आणि हे वजा 1. आता बा 1 वजा 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 अधिक होतं, म्हणजे वजा वजा सगळीकडे वजा वजा वगैरे आहे म्हणून अधिक झालं. 1 अधिक 1 अधिक 1 3 झालं. किंवा असं करा, हे 1 वजा 1 शून्य झाले आणि हे वजा 1 आणि वजा 1. शून्य वजा वजा अधिक झाले, 1 आणि 1 2 वजा 2 झालं. उत्तर आपल्याकडे वजा 2 आलंय. 0 वजा 2 वजा 2 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे आता हा अवयव आहे का? तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की बाबा हा जो आहे अवयव नाहीये. 0 उत्तर नाही आलं म्हणून येथे पी एक्स क्यू एक्स हा पी एक्स चा अवयव नाही, अवयव नाही. ठीक आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण दुसरा मुद्दा जर बघितला, इथे बघा पीएक्स काय आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये. पीएक्स बरोबर आपल्याकडे आहे किंवा पहिलं क्यूएक्स बघा, दुसऱ्या प्रश्नात जर बघितलं तर क्यूएक्स आपल्याकडे आहे एक्स वजा 3 आणि पीएक्स आपल्याकडे आहे एक्सचा 2x चा घन वजा एक्स वर्ग आणि वजा 45. ओके, आता एक्सच्या जागेवर मी बघा 2x घन वजा एक्स वर्ग वजा 45. एक्सच्या जागेवर वजा 3 आहे तर मी अधिक 3 घेतो. 2 गुणिले एक्स चा घन म्हणजे 3 चा घन वजा एक्स चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग आणि बाबा वजा 45. 2 गुणिले 3 चा घन, 3 चा घन येतो 27 वजा 3 चा वर्ग येतो 9 आणि वजा 45.
27 दुने 54 वजा 9 आणि वजा 45 वजा वजा अधिक 45 आणि 9 54 इथे वजा 54 आलं. 54 मधून 54 गेले 0. उत्तर आलं 0 म्हणजे बाकी आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की येथे QX हा PX चा अवयव आहे. PX चा अवयव आहे. अवयव आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. 9वा प्रश्न सोपा प्रश्न. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 10 नंबरचा प्रश्न. बरेचसे प्रश्न इथं आहेत पण ते सगळे सोपे आहेत. बघा 10वा प्रश्न बघा. याच्यामध्ये दिलंय x अधिक 1 ने x चा 31वा घात अधिक 31 ला भागल्यास येणारी बाकी काढा. आता बघा px बरोबर आपल्याकडे x चा 31वा घात अधिक 31 आहे. ओके. आणि भाजक काय आपल्याकडे? भाजक आपल्याकडे आहे x अधिक 1. आता x अधिक 1 आहे मग आपण काय करणार? x वजा 1 घेणार. x वजा 1 घेऊन उत्तर काढणार. x p ऑफ x च्या ऐवजी p ऑफ वजा 1 वजा 1 चा 31वा घात अधिक 31 अधिक 31. बघा वजा 1 चा 31वा घात हा नेहमी वजा 1 येतो आणि अधिक बाबा 31. 31 वजा 1 झाले 30 म्हणजे तुमचं बाकी किती आलं? 30 आलं. काय इतकासा अवघड प्रश्न नाहीये. बाकी इथे या ठिकाणी 30 हे सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. यम हा यम वजा 1 हा यमचा 21वा घात व यमचा 21वा घात वजा 1 आणि यमचा 22वा घात वजा 1 या बहुपदीचा अवयव आहे हा दाखवा. आता हा अवयव दोघांचा सुद्धा अवयव आहे हा दाखवा. तर पहिली गोष्ट बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या यम वजा 1. आता बघा पहिली गोष्ट भाजक या ठिकाणी पकडा. भाजक बरोबर आपण समजू बरोबर यम वजा 1 आहे बरोबर. आणि म्हणून वजा 1 च्या विरुद्ध आपल्याकडे काय येतो? 1 येतो. आता आपण p ऑफ m च्या ऐवजी p ऑफ 1 घेऊन बघू. बघा p ऑफ m बरोबर काय बाबा? m चा 21वा घात वजा 1. p ऑफ m च्या जागेवर 1 घ्या. मग m चा 21वा घात म्हणजे 1 चा 21वा घात वजा 1. 1 चा 21वा घात 1 आणि वजा 1. 1 वजा 1 किती झालं? 0. उत्तर 0 आलं. म्हणून आपण म्हणू शकतो की m वजा 1 हा यम चा 21वा घात वजा 1 चा अवयव आहे. अवयव आहे. ठीक आहे. आता एक काम करू. आता त्याचप्रमाणे p ऑफ m बरोबर आपण m चा 22वा घात वजा 1 करू. m च्या जागेवर 1च लिहायचं मला. वजा 1 च्या विरुद्ध 1 आहे म्हणून m च्या जागेवर 1. p ऑफ 1 बरोबर m चा 22वा घात म्हणजे 1 चा 22वा घात वजा 1. 1 चा 22वा घात 1 वजा 1. 1 1 गेला 0. म्हणून आपण म्हणू शकतो बाकी 0 आलं तुम्हाला. उत्तर 0 येते. म्हणून म्हणू शकतो की बाबा इथे m वजा 1 हा m चा 22वा घात वजा 1 चा अवयव आहे. अवयव आहे. तर हे सोपं आहे. मगापासून आपण ऍक्च्युली हेच बघतोय अवयव आहे की नाही. सगळी गणित एकदम सोपी आहेत, सारखी आहेत. ठीक आहे. आता 13वा गणित बघू. मला वाटतं शेवटचा प्रश्न परत आला प्रश्न. 12वा प्रश्न आहे आपल्याकडे. 12व्या नंतर मग 13वा प्रश्न. बघा 12वा जो प्रश्न आहे जरासा मोठा आहे आणि जरासा वेगळा आहे. बघा 12व्या प्रश्नामध्ये जर x वजा 2 हा x वजा 2 आणि x वजा 1/2 हे दोन्ही nx वर्ग वजा 5x अधिक m या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा m बरोबर n बरोबर 2. m आणि n दोघांच्या किमती सारख्या आहेत. बघा आता पहिला x वजा 2 घेऊ. x वजा 2 हा nx वर्ग वजा 5x अधिक m चा अवयव आहे बरोबर. अवयव आहे. आता हा जर अवयव असेल म्हणून आपल्याकडे p बरोबर वजा 2 आहे तर अधिक 2. p बरोबर 2. p ऑफ 2 ची किंमत किती असणार आहे? 0 असणार आहे. कारण x वजा 2 अवयव आहे म्हणजे p ऑफ 2 ची किंमत 0. मग आपण इथं p ऑफ x जो आहे तो आपल्याला काय दिलाय? nx चा वर्ग वजा 5x अधिक m. तर याच्यामध्ये आपण काय करू? p ऑफ 2 काढू कारण 2 हा अवयव आहे. p ऑफ x च्या ऐवजी 2 n गुणिले x च्या वर्गाच्या ऐवजी 2 चा वर्ग 5 गुणिले x च्या ऐवजी 5 गुणिले 2 अधिक m. ठीक आहे. p ऑफ 2 ची किंमत आहे 0 कारण अवयव आहे. n गुणिले 2 चा वर्ग 4
वजा 5 दुने 10 अधिक m. आता काय होईल 0 बरोबर n गुणिले 4 4n हे वजा 10 आपल्या जागेवर आणि अधिक m. आपण m ची किंमत काढू इथे वजा 10 इकडे आले अधिक 10 अधिक 4n इकडे आले वजा 4n बरोबर m. तर इथं आपल्याला m ची किंमत मिळते कॅल्क्युलेट करून इथं आपल्याला कोणाची किंमत मिळाली m ची किंमत मिळाली अशा स्वरूपामध्ये. आता दुसरा मुद्दा पण या ठिकाणी दिलाय. इथे आपल्याला काय दिलंय की x वजा 1/2 हा सुद्धा nx वर्ग वजा 5x अधिक m चा अवयव आहे अवयव आहे. मग हा जर अवयव असेल तर याचा अर्थ p ऑफ 1/2 ची किंमत सुद्धा 0 असणार. जसं 2 हा अवयव होता म्हणून p ऑफ 2 ची किंमत 0. त्याचप्रमाणे 1/2 सुद्धा अवयव आहे x वजा 1/2 सुद्धा अवयव आहे म्हणून म्हणजे जसं इथं x वजा 2 हा अवयव होता तेव्हा p ऑफ 2 ची किंमत 0. तसं इथं x वजा 1/2 अवयव आहे म्हणून p ऑफ 1/2 ची किंमत 0. आपल्याकडे p ऑफ x किती आहे nx चा वर्ग वजा 5x अधिक m. p ऑफ x च्या ऐवजी आता वजा 1/2 घेऊ आपण. n गुणिले x चा वर्ग म्हणजे 1/2 चा वर्ग बरोबर 5 गुणिले x म्हणजे 5 गुणिले 1/2 आणि अधिक m. ओके 1/2 ची किंमत किती p ऑफ 1/2 म्हणजे 0 असणार बरोबर. n गुणिले 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 5 गुणिले 1 5 भागिले 2 अधिक m आपण या ठिकाणी म्हणू. ठीक आहे. आता एक काम करू आपण हा जो m आहे त्या m च्या जागेवर m ची किंमत काय बाबा 10 वजा 4n आहे. मग या m च्या जागेवर आपण काय करू अधिक 10 वजा 4n आपण लिहू 10 वजा 4n आपण लिहू. मग आता या ठिकाणी एक काम आपल्याला करता येईल की 0 बरोबर n गुणिले 1 n भागिले 4 त्याच्या शेजारी हे वजा 4n लिहू नंतर हे वजा 5/2 आणि अधिक 10 या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. आता एक काम करू सगळे n एका बाजूला घेऊ आणि सगळ्या संख्या दुसऱ्या बाजूला बघा वजा 4n इकडे आले अधिक 4n अधिक n/4 इकडे आले वजा n/4 बरोबर. हे 10 पहिले लिहा आणि मग वजा 5/2 लिहा आणि आता कॅल्क्युलेशन करा. बघा तिरकस गुणाकार 4 × 16 म्हणून 16n वजा इथं 1 1 1 म्हणून 1n भागिले 4 1 4 पलीकडे बघा 10 दुने 20 म्हणून 20 वजा 10च्या खाली काय नाही म्हणजे 1 5 1 5 आणि भागिले आपल्याकडे आले 2. 16तून 1 गेला 15n इथं लिहायचं 15n आणि भागिले बाबा 4 बरोबर 20तून 5 गेले 15 भागिले 2. आता तिरकस गुणाकार करा 15 दुने 30 30n आणि 15 चौक 60 n ची किंमत काढायची n आपल्या जागेवर 60 आपल्या जागेवर 30 गुणिले पलीकडे गेले भागिले म्हणजे n बरोबर किती 60 भागिले 30 म्हणून n बरोबर किती 30 दुने 60 म्हणजे n ची किंमत किती आली बाबा माझ्याकडे 2 आली. n आली 2 बघा इथे सांगितलं m बरोबर n बरोबर 2 पाहिजे. n ची किंमत 2 आली. आता m ची किंमत काढायचं सूत्र काय 10 वजा 4n m बरोबर 10 वजा 4n 10 वजा 4 गुणिले n ची किंमत आपण काढले 2 बरोबर. मग 10 वजा 4 दुने 8 10तून 8 गेले 2 राहिले बरोबर 2 म्हणजे m बरोबर पण किती आले 2 आले. बघा n ची किंमत पण 2 आणि m ची किंमत पण 2 आणि म्हणून तुम्ही लिहू शकता m बरोबर n बरोबर 2 आलेलं आहे. तर हे गणित थोडस मोठं होतं थोडं डोक्याला ताण देणार होतं पण एकदा परत समजून घ्या तुम्ही गणित तुम्हाला समजेल नक्कीच. ठीक आहे. 1-2 वेळा जरा रिपीट करून बघा व्हिडिओला नक्कीच लक्षात राहील. आता एक शेवटचा आणि 13वा प्रश्न आहे तो आपण बघूयात. बघा लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन. बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय 2 प्रश्न आहेत उपप्रश्न आहे. पहिली गोष्ट आपल्याला काय दिले p ऑफ x बरोबर किती 2 अधिक 5x आहे. तर p ऑफ 2 अधिक p ऑफ वजा 2 आणि p ऑफ वजा 1 यांची बेरीज करायची. तर पहिला आपण काय करू p ऑफ 2 काढू. p ऑफ 2 म्हणजे काय 2 अधिक 5x च्या ऐवजी 5 गुणिले 2 5 अधिक 5 दुने 10 5 अधिक 10 15. पहिली कशाची काढली p ऑफ 2 ची किंमत. मग p ऑफ वजा 2 ची किंमत काढा p ऑफ वजा 2 हे 2 आपल्या जागेवर अधिक 5 गुणिले x च्या ऐवजी 5 गुणिले वजा 2 5
हे 2 आपल्या जागेवरती, हो जरा मी इथं जरा गडबड केली बरं का, लिहिताना गडबड केली. हे 2 लिहायचे होते आणि अधिक हे 5 दुने 10, 10 आणि 2 झाले 12. ओके. आता इथे बघा 2 आपल्या जागेवर आणि 5 दुने 10 वजा आहे म्हणून वजा 10, 2 वजा 10 वजा 8 आपल्याकडे येतं. आणि त्याचप्रमाणे आपण पी ऑफ 1 सुद्धा काढूयात. पी ऑफ 2 काढलं आपण, 12 आलं. काय केलं, 2 आपल्या जागेवर, 5 गुणिले x च्या जागेवर 2 लिहिलं. हे 2 आपल्या जागेवर आणि 5 दुने 10, 2 अधिक 10 12. त्याचप्रमाणे पी ऑफ वजा 2 सुद्धा आपण काढलं. 2 आपल्या जागेवर आणि 5 गुणिले x च्या ऐवजी वजा 2, हे 2 आपल्या जागेवर लिहिले. 5 दुने 10 वजा आहे म्हणून वजा 10, 2 वजा 10 वजा 8. आता पी ऑफ 1 काढू. 2 आपल्या जागेवर अधिक 5 गुणिले या x च्या जागेवर 1 लिहा. 2 अधिक 5 एके 5, किती झालं बाबा उत्तर 7 आलं. मग आता काय करायचंय मला, पी ऑफ 2 काय काढायला सांगितलंय, पी ऑफ 2 अधिक पी ऑफ वजा 2 वजा पी ऑफ 1. पी ऑफ 2 किती 12 आहे, पी ऑफ वजा 2 किती वजा 8 आहे, आणि वजा पी ऑफ 1 ची किंमत किती, पी ऑफ 1 ची किंमत 7 आहे. 12 वजा 8, 12तून 8 गेले बाबा, आपल्याकडे राहिले 4 आणि वजा 7, 4 वजा 7 किती वजा 3, 4 वजा 7 वजा 3. तर अशा प्रकारे मला हे गणित जे आहे ते सोडवता येईल. वजा 3 उत्तर आलं. आता एक शेवटचा एक प्रश्न यामध्ये तो आपण बघू. शेवटच्या प्रश्नामध्ये फक्त पी ऑफ वर्गमुळात 3 काढायचे. आता इथं बघा पी ऑफ एक्स च्या जागेवर पी ऑफ 5 वर्गमुळात 3 काढायचे. मग 2 गुणिले x च्या वर्गाच्या ऐवजी 5 वर्गमुळात 3चा वर्ग वजा 5 वर्गमुळात 3 गुणिले या x च्या ऐवजी काय लिहायचं, 5 वर्गमुळात 3 आणि अधिक 5. बघा 2 आपल्या जागेवर गुणिले 5 वर्गमुळात 3चा वर्ग, 5चा वर्ग 25 वर्गमुळात 3चा वर्ग 3 वजा हे 5 गुणिले 5 25 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले 3 3 आणि अधिक 5. आता काय होईल या ठिकाणी 25 दुने 50 आणि 50 त्रिक 150, 150 वजा 25 त्रिक आपल्याकडे आले 75 आणि अधिक 5. 150 वजा 75 उत्तर येतं 75 आणि अधिक 5, 75 अधिक 5 झालंय 80. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. शेवटचा प्रश्न एकदम सोपा होता. तर मित्रांनो हा सराव संचामध्ये भरपूर गणित आहेत, पण बरीचशी गणितं खूप सोपी आहेत आणि या प्रकारचीच आहेत. ओके. तर अशा प्रकारे हा जो सराव संच आहे, सराव संच 3.5 आपण बघितलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटचा सराव संच या प्रकरणातला 3.6 जो आहे तो आपण बघूयात आणि 3.6 तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.